आता आज आपण थोडं महत्त्वाचं आणि वेगळे कन्सेप्ट शिकणार आहोत, बरोबर आहे. परत कन्सेप्ट शिकण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की आज सुद्धा जे शिकवणार आहे हे शिकण्यासाठी तुम्हाला जो बजेटचा चार्ट मी शिकवला आहे, अर्थसंकल्प आहे, या बाजूला कमाई आहे, या बाजूला खर्च आहे, हा अर्थसंकल्पाचा चार्ट तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तो तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पाठ नसेल तर मी तुम्हाला परत एकदा सांगेल, त्या चार्टचा फोटो काढून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तो चार्ट तुम्ही पहा, कारण तो खूप महत्त्वाचा आहे. चालेल, चलो सुरू करूया. आता आपण काल शेअर्स म्हणजे काय, बॉन्ड्स म्हणजे काय आणि डिबेंचर्स म्हणजे काय हा एक कन्सेप्ट शिकलो, बरोबर आहे. आता आज आपण शिकणार आहोत ट्रेजरी बिल. ट्रेजरी बिललाच काय म्हणलं जातं, ट्रेजरी बिलला टी बिल्स सुद्धा म्हणलं जातं. आपण हा कन्सेप्ट शिकणार आहोत आणि या कन्सेप्ट नंतर मग आपण ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुटी आहेत, डेफिसिट्स आहेत, त्या डेफिसिट्स आपण शिकणार आहोत. थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. मला पर्सनली वाटतं की जर समजा तुम्हाला एकदा का हा कन्सेप्ट कळला की तुम्हाला स्वतःला ऑटोमॅटिकली यामध्ये खूप चांगला इंटरेस्ट निर्माण व्हायला सुरू होईल. चालेल, चला सगळ्यात अगोदर आपण पाहूया ट्रेजरी बिल म्हणजे काय. तर ट्रेजरी बिल काय आहे, सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर ट्रेजरी बिल ही एक वचन चिठ्ठी आहे. वचन चिठ्ठी इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला कळेल. वचन चिठ्ठीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, प्रॉमिसरी नोट असं म्हणतात. प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोट असं म्हणतात. प्रॉमिसरी बघा, प्रॉमिसरी नोट थोडं बाजूला ठेवूया. तुम्ही कधी 100 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट काढा आणि त्यावर 2-3 वाक्य लिहिलेले असतात बघा. 6 ते 7 भाषांमध्ये काही वाक्य लिहिलेले असतात. ते वाक्य सेम असतं. काय वाक्य असतं, धारक करता को मैं 10 रुपये देने का वचन अदा करता हूँ. जो धारण करता आहे, ज्या व्यक्तीकडे ही नोट आहे त्या व्यक्तीला मी 10 रुपये देण्याचं वचन अदा करतो किंवा मी प्रॉमिस करतो की ज्या व्यक्तीकडे ही नोट आहे आणि या नोटवरचं जे डिनॉमिनेशन आहे, डिनॉमिनेशन म्हणजे ज्या आकड्या त्या नोटवर लिहिलेलं आहे तेवढ्या आकड्याची व्हॅल्यू देण्याचं मी प्रॉमिस करतो. आलं लक्षात. याला आपण प्रॉमिसरी नोट म्हणू शकतो, पण ॲक्च्युली ती काय असते, ती बँकेची एक नोट असते. प्रॉमिसरी नोट काय असते, खूप सोपा कन्सेप्ट आहे. असा एक पेपर असतो. आता महत्त्वाची गोष्ट, हा पेपर म्हणजे काय, टी बिल आहे, ज्याला आपण ट्रेजरी बिल असं म्हणतो. ट्रेजरी बिललाच आपण काय म्हणतो, प्रॉमिसरी नोट किंवा वचन चिठ्ठी हा सुद्धा शब्द वापरतो. प्रॉमिसरी नोट्स. आता या नोट्समध्ये काय लिहिलेलं असतं, या नोट्समध्ये वरती लिहिलेलं असतं 100 रुपये. इथं वरती लिहिलेलं असतं 100 रुपये. आता महत्त्वाचा मुद्दा, प्रॉमिसरी नोट कोण इश्यू करतं किंवा प्रॉमिसरी नोट कोण जारी करतं, तर लक्षात ठेवा, प्रॉमिसरी नोट हे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करतं. प्रॉमिसरी नोट हे RBI इश्यू करतं, पहिला मुद्दा. मात्र प्रॉमिसरी नोट हे RBI जरी इश्यू करत असलं तरी RBI या प्रॉमिसरी नोट कुणाच्या वतीनं जारी करतं, सरकारच्या वतीनं जारी करतं. सरकार कुणाच्या वतीनं जारी करतं, सरकारच्या वतीनं जारी करतं. सरकार. थोडक्यात काय असतं, जर समजा सरकारला मार्केटमधनं तात्पुरत्या कालावधीसाठी पैसे उभे करायचे, बघा पैसे उभे करायचे आहेत तर सरकारकडे 2-3 ऑप्शन्स आहेत. मार्केटमधनं कर्ज घेणं, परदेशामधनं कर्ज घेणं, वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेणं किंवा सर्वसामान्य लोकांकडनं कर्ज घेणं किंवा पैसे छापणं. तर या सगळ्यांमध्ये जो उपाय सगळ्यात कमी वापरला जातो तो उपाय आहे पैसे छापणं. पैसे छापले की 2 सगळ्यात महत्त्वाचे नुकसान होतात. कसे नुकसान होतात मी शिकवणार आहे, फक्त इथं पाठ करा. पैसे छापले की 2 अत्यंत महत्त्वाचे नुकसान होतात. पहिलं नुकसान आहे महागाई वाढते आणि दुसरं नुकसान आहे तुमच्या पैशांचं मूल्य कमी होतं. परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा, पैसे छापणं हे कोणतंही सरकार प्रिफर करत नाही. पैसे छापले की 2 सगळ्यात पहिले महत्त्वाचे नुकसान होतात. ते 2 नुकसान आहेत. पहिलं नुकसान होतं तुमच्या मार्केटमधील महागाई वाढते आणि दुसरं महत्त्वाचं नुकसान होतं की तुमच्या चलनाचं मूल्य कमी होतं. या 2 कारणांमुळे आपण काय करतो, पैसे छापत नाही, बरोबर आहे. मग अशा वेळेस सरकार काय करतं, सरकार RBI कडे येतं. सरकार, हे मी उलटा डायग्राम काढतो आता. सरकार काय करतं, RBI कडे येतं आणि RBI ला म्हणतं मला पैशांची गरज आहे, मला पैसे दे. मग RBI काय करतं, RBI मार्केटमध्ये ह्या ट्रेजरी बिल इश्यू करतं. ट्रेजरी बिल इश्यू करतं, टी बिल्स जारी करतं. टी बिल्समध्ये काय असतं, वरती लिहिलेलं असतं 100 रुपये आणि इथं खाली लिहिलेलं असतं जो कोणी व्यक्ती हा पेपर विकत घेईल, किती रुपयांना विकत घेईल, हा पेपर विकत घ्यायचा 90 रुपयांना. पहा वरती किती रुपये लिहिलेत, 100 रुपये लिहिलेत, पण RBI किती रुपयांना विकतीये, 90 रुपयांना विकतीये.
तर RBI म्हणते जो कोणी व्यक्ती हा पेपर 90 रुपयांना विकत घेईल व स्वतःकडं 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस किंवा 364 दिवस ठेवल, त्या 364 दिवसानंतर मी काय करेल, तो पेपर त्या व्यक्तीकडनं परत विकत घेईल. RBI म्हणते मी परत विकत घेईल आणि त्या व्यक्तीला मी 100 रुपये परत करेल. किती रुपये परत करेल? 100 रुपये परत करेल. म्हणजे आता इथं काय झालं, इथं पहा सोपा कन्सेप्ट झाला. RBIनं तो पेपर, समजा तुम्ही सगळे लोक मार्केटमध्ये आहात, मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, मी काय केलं, त्या पेपरवरती छापलं 100 रुपये. म्हणजे मला सांगा या पेपरची फेस व्हॅल्यू किती झाली? फेस व्हॅल्यू झाली 100 रुपये. फेस व्हॅल्यू झाली 100 रुपये. मी हा पेपर तुमच्याकडे आलो, तुम्हाला म्हणलो की हा पेपर विकत घ्या. मग तुम्हाला म्हणलं की हा पेपर विकत घ्या, तुमच्याकडे 14 दिवस ठेवा, 92 दिवस, 91 दिवस ठेवा, 182 दिवस ठेवा किंवा 364 दिवस ठेवा. एवढे दिवस जर तुम्ही पेपर तुमच्याकडे ठेवला तर जेवढे जास्त दिवस तुमच्याकडे ठेवाल तेवढे जास्त पैसे मी तुम्हाला देईन. बरोबर आहे. आणि समजा 364 दिवस हा पेपर तुम्ही तुमच्याकडे ठेवलात तर मी तो पेपर तुमच्याकडनं परत घेईल. केव्हा परत घेईल? 364 दिवसानंतर. आता 364 दिवसानंतर हा पेपर जेव्हा मी तुमच्याकडनं परत घेईल त्यावेळेस तो पेपर तुमच्याकडनं घेईल आणि तुम्हाला मी 100 रुपये देईल. पहा, तुम्हाला पेपर विकताना मी तुमच्याकडनं किती रुपये घेतले होते? 90. आता पेपर तुम्हाला विकतोय आणि तुमच्याकडनं किती रुपये घेतोय? 100 रुपये घेतोय. आलं लक्षात? मी तुम्हाला पेपर विकला आणि तुमच्याकडनं 90 रुपये घेतले. आता तुमच्याकडचा पेपर मी विकत घेतोय माझ्याकडं आणि तुम्हाला किती रुपये देतोय? 100 रुपये देतोय. म्हणजे मला सांगा तुम्हाला किती रुपयांचा फायदा झाला? तुम्हाला 10 रुपयांचा फायदा झाला. का 10 रुपयांचा फायदा झाला? कारण तुमची खरेदी किंमत होती 90 रुपये आणि तुमची विक्री किंमत आहे 100 रुपये. बरोबर आहे. म्हणजे फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे पण विकत कितीला घेतला गेला? 90ला. तर मला सांगा फेस व्हॅल्यूमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळाला आहे की नाही? बघा ना, आपण जेव्हा एखाद्या मॉलमध्ये कपडे विकत घेण्यासाठी जातो, एखादी पॅन्ट आपण विकत घेतो, पॅन्टवर लिहिलेलं असतं 1000 रुपये. दुकानदाराला म्हणतो सर काही डिस्काउंट मिळेल का? तर तो म्हणतो हो 10% डिस्काउंट मिळेल. 1000 रुपये त्या पॅन्टची किंमत झाली, फेस व्हॅल्यू झाली. डिस्काउंट 10% म्हणजे किती रुपये कमी झाले? 100 रुपये. म्हणजे पॅन्ट तुम्हाला किती रुपयांना मिळाली? 900 रुपयांना. म्हणजे फेस व्हॅल्यूमध्ये, फेस व्हॅल्यू म्हणजे किती छापील किंमत आहे त्यावर किती रुपये डिस्काउंट मिळाला? 10% डिस्काउंट मिळाला. सेम इथं सुद्धा हे ट्रेजरी बिल कसे असतात? हे डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू सहित असतात. बरोबर आहे. पैसे उभे केले जातात, पैसे परत विकले जातात. तर या पूर्ण प्रक्रियेला काय म्हणायचं? या पूर्ण प्रक्रियेला म्हणायचं ट्रेजरी बिल. आता मला सांगा इथं मी काय प्रॉमिस केलंय? जो कोणी व्यक्ती हा ट्रेजरी बिल आत्ता विकत घेईल त्याच्याकडनं मी हा पेपर 90 रुपयांना विकत घेईल आणि मी प्रॉमिस करतो की हा पेपर मी काही दिवसानंतर त्या व्यक्तीकडनं विकत घेईल आणि त्या व्यक्तीला मी 100 रुपये देईल, हे मी त्याला प्रॉमिस करतोय. त्यामुळं ट्रेजरी बिलला आपण काय म्हणतो? ट्रेजरी बिल्सला आपण प्रॉमिसरी नोट्स किंवा वचन चिठ्ठी हा शब्द वापरतो. ट्रेजरी बिल्सला आपण काय शब्द वापरतो? प्रॉमिसरी नोट्स किंवा वचन चिठ्ठी हा शब्द वापरतो. राहील लक्षात? हा सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा आहे. आता आपण याची प्रॉपर डेफिनेशन पाहूया. पहा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, ट्रेजरी बिल्स काय असतात? ही वचन चिठ्ठी असते ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रॉमिसरी नोट्स म्हणतो. पहा, तुम्ही शॉर्ट फॉर्मसाठी जर याला पी नोट्स असं लिहिलं तर लक्षात ठेवा हा शॉर्ट फॉर्म चुकीचा आहे. कारण पी नोट्सचा अर्थ वेगळा होतो, प्रॉमिसरी नोट्सचा अर्थ वेगळा आहे. म्हणून या ठिकाणी आपण शॉर्ट फॉर्म लिहू शकत नाही. वचन चिठ्ठी असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वचन चिठ्ठी RBI द्वारे सरकारच्या वतीनं इश्यू केली जाते, जारी केली जाते. इश्यू कोण करत आहे? RBI. पण कुणाच्या वतीने इश्यू करत आहे? तर सरकारच्या वतीने इश्यू करत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ट्रेजरी बिल हे एक मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे. काय आहे? मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे. सांगा, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटची आपण काल डेफिनेशन पाहितली. काय फरक आहे? ज्या वित्तीय संसाधनांचा मॅच्युरिटी पिरियड, मुदत कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो त्या सर्व वित्तीय साधनांना व त्या मार्केटला आपण मनी मार्केट असं म्हणतो. व ज्या सर्व वित्तीय साधनांचा मॅच्युरिटी पिरियड हा 1 वर्षापेक्षा जास्त असतो त्या मार्केटला व त्या वित्तीय साधनांना आपण कॅपिटल मार्केट किंवा भांडवली बाजार असं म्हणतो. मनी मार्केट मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षापेक्षा कमी, भांडवल मार्केट किंवा कॅपिटल मार्केट मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षापेक्षा जास्त. आलं लक्षात? तर ट्रेजरी बिल हे काय आहे? मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे. याचा अर्थ काय होतो? ट्रेजरी बिलचा मुदत कालावधी किती असतो? 365 दिवसांपेक्षा कमी असतो.
मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षापेक्षा कमी आहे. पुढची महत्त्वाचा मुद्दा, ट्रेजरी बिलवर तुम्हाला व्याज मिळत नाही. का व्याज मिळत नाही? कारण ट्रेजरी बिल हे कसं असतं, डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू सहित असतं. कसं असतं? डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू सहित असतं. वरती 100 रुपये लिहिलेले असतात आणि तुम्ही कितीला विकत घेता? 90ला विकत घेता आणि त्याचा मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर तुम्ही तो 100ला विकता. तर हा मधला जो डिफरन्स आहे, खरेदी किंमत 90 आणि विक्री किंमत 100, तर हा 10 रुपये जो फरक आहे हा तुमचा प्रॉफिट आहे. क्लिअर? तर हे काय, व्याज मिळत नाही. डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू सहित असतात. डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू म्हणजे काय, वरती लिहिले 100 रुपये पण तुम्हाला विकत कितीला मिळते? 90ला. आणि जेव्हा तुम्ही विकताय तर तुम्ही त्या 90ला विकताय का तुमच्या फेस व्हॅल्यूला विकताय? फेस व्हॅल्यूला 100ला, आणि 10 रुपयांचं तुम्ही प्रॉफिट कमवताय. मग यामध्ये काय काय मॅच्युरिटी पिरियड असते? मॅच्युरिटी पिरियड असतो 14 दिवसांचा, त्यानंतर 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस. 364 का? कारण 1 वर्ष किती दिवसांचं असतं? 365.25 दिवसांचं 1 वर्ष असतं. आणि मनी मार्केटचा मुदत कालावधी किती असतो? 1 वर्षापेक्षा कमी असतो. त्यामुळं 364 दिवस. राहील लक्षात? 14 दिवसांच्या ट्रेजरी बिलला आपण काय म्हणतो? इंटरमिडिएट ट्रेजरी बिल हा शब्द वापरतो. 14 दिवसांच्या ट्रेजरी बिलला आपण इंटरमिडिएट ट्रेजरी बिल हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आपण वापरतो. राहील लक्षात? परत एकदा लक्षात ठेवा, ट्रेजरी बिल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांची मॅच्युरिटी पिरियड वेगवेगळी असते. 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस. सगळ्यात महत्त्वाचे डेफिनेशन लक्षात ठेवा. ट्रेजरी बिलचा सगळ्यात मेन उद्देश आहे, सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने मार्केटमधनं 1 वर्षापेक्षा कमी मुदत कालावधीचे पैसे उभे करणं हा याचा उद्देश आहे. सरकारला खर्च करण्यासाठी जर पैसे कमी पडले तर सरकारने मार्केटमधनं पैसे उभे करण्यासाठी ट्रेजरी बिल वापरणं हा खूप सोपा फंडा होता. चालेल? ठीक आहे.